हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ मी बघतच असते आणि हसत पण असते आणि शॉक पण होत असते. असाच एक व्हिडिओ आला काल मला एका यूट्यूबरचा, आणि त्याचा हॉटस्टे आहे म्हणे. त्याचं हॉटस्टे म्हणजे आहे काहीतरी त्याचं, म्हणजे आपली लोक येतात त्यांची आपली लोक येतात तिकडे. तर आपल्या ह्यांच्या हॉटस्टेचे रूल्स पुष्कळ आहे बरं का. कपडे नाही धुवायचं आणि चपला बाहेर ठेवायचे. पण एक दादा परवाशी सीधा चप्पल घालूनच वरती गेले. ओरडले का दादा तुला? नक्की कमेंटमध्ये सांग. आता यांच्या हॉटस्टेमध्ये काय आहे की जर तुम्ही एका रूममध्ये बुकिंग केली आणि आज त्याची बुकिंग नसेल आणि उद्या त्या रूमची बुकिंग असेल, तर त्यांचे बॅगा बिगा सगळ्या दुसऱ्या रूममध्ये आपले हे ओनर लोकचे ज्यांचं हॉटस्टे आहे ना ते शिफ्ट करतात बरं का. आणि ह्यांच्या हॉटस्टेचा नियम तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला चक्करच येईल की बाहेर जाताना ना ह्यांच्या हॉटस्टेच्या चाव्या सगळ्या ह्यांना द्यायच्या असतात. अशा कुठल्या म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा अशा कुठल्या हॉटेलमध्ये होमस्टेला तुम्ही जात असाल तर अशा चाव्या देऊन जाऊ लागतात. मला तेवढं आश्चर्य झालं. काल त्या गेस्टचे एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केली. तो बिचारा बाहेर उभा आहे, त्याला काय बोलता पण येत नाही बिचारा. ते लोक बोलले चांगलं आहे म्हणून, पण तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, आता जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री येते, तर वारा असतो आणि थंडीचा सीझन आहे, ठीक आहे ना. तर एवढं काही नवल वाटायची गरज नाही, सगळीकडे असंच आहे. इकडे नाही आहे. तिथे लोकांनी ह्याची म्हणजे त्यांना आरसा दाखवला आहे किती ह्युमिडिटी आहे. लोक खरोखर म्हणजे रिव्ह्यू देऊन गेलेली आहेत. एक मिनिट. तर ह्या लोकांच्या जे हॉटस्टे ओके, तर इथे गेले ना तुम्ही तर जाताना तुमचं एक मोठं कुलूप घेऊन जावा अशा प्रकारे. कारण आहे ना, हे लोक कधी पण तुमचं जर तिथे बुकिंग नसेल आणि आज तुमची राहण्याच्या जागी दुसरे कोणी येत असतील तर ते लोक ओपन करून तुमची बॅगा बाजूच्या रूममध्ये टाकतील किंवा कुठे खालच्या रूममध्ये टाकतील. आणि समजा तुमचं त्याच्यात काहीतरी इम्पॉर्टंट वस्तू असेल, दागिने बिगिने कोणी चोरले. आता मी सांगत नाही की कामवाले चोरतील. समजा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना कुठे पडून गेले, पण लास्टला तुम्ही नाव कोण घालणार की होमस्टेवाल्यावर, हॉटस्टेवाल्यावर तुम्ही नाव घालणार. त्यासाठी काय करायचं, आजकाल आहे ना कोणाची नियत कधी बिघडते सांगता येत नाही मैत्रिणी. साधा केकला बघून, साधा मासळीला बघून लोकांचे लाळ गळतात, तोंडाची लाळ गळते. मग सोनं दागिने पैसे बघून गळणार नाही का? एवढं काम करून एवढं राबवून त्यांना पगार बिगार नाही दिला तर कोणाचं पण मन डगमगेल. पण मला तर नाही वाटत का ते आपल्या दादाच्या हॉस्टेलला जे कामावाल्या बायका आहेत ते तसं करणार. पण समजा उद्या दुसऱ्या कोणी आल्या, ह्या लोकांना पगार कमी आहे असं वाटलं, त्यांनी जर सोडलं आणि दुसरं कोणी आलं आणि त्यांनी तसं चोरी बेरी केली तर नाव खराब होणार ना, बरोबर आहे की नाही. सो माझ्या मते काय माहिती आहे का, तुम्ही जर असंच म्हणजे कुठे जात असाल तर त्याची चावी त्याला देऊन टाका, पण तुम्ही एक कुलूप घेऊन जावा ज्याच्यातर्फे ते कुलूप म्हणजे तुम्ही राहून तुमची चावी तुम्ही तुमच्यावर जाताना त्या चावीची डुप्लिकेट 3-4 डुप्लिकेट ठेवा तुमच्याकडे. एक तुमच्याकडे, तुमच्या नवऱ्याकडे, एक तुमच्या बॅगामध्ये ठेवा. मिस्टेकली एक मिस झाली तर दादाची किरकिर नको. अरे वा, मस्त डायलॉग बोलतो. आणि दुसरं हे आहे की आपलं आता साधं पुष्कळ दिवसापासून नीर प्रदूषण, वायू प्रदूषण सगळं आहे. सो आपण आपलं काय म्हणतात, पाणी जे आहे ते आपण जपून ठेवायला पाहिजे. हे ते बरोबर आहे बोलतो आपला दादा बोलतो. पण दादाला मला एवढं सांगायचं आहे की जो टँकरवाला जिथून पाणी आणतो ना ते विहिरीचं पाणी असूच शकत नाही, विहिरीतलं पाणी असूच शकत नाही. तो मला वाटतं तुम्ही जे कपडे धुवायला गेला होता ना तिथूनच तो पाणी भरून आणतो. आणि आज तुमचे ॲक्वागार्ड पण नाही आलेले का, जर तुमचे गेस्ट लोक आजारी पडले तर उत्तर कोणाला देणार, बरोबर आहे की नाही. आणि मला एवढं सांगायचं आहे की कुठे पण जाताना 10 वेळा विचार करा. प्लस ह्यांच्या दादाच्याकडे जाताना 10 नाही 100 वेळा विचार करा की जर तुमची त्या रूममध्ये बुकिंग नसेल, आज आहे पण उद्या नसेल,
तुम्हाला न विचारता बॅगा हलवण्यात येतील. आणि जर बॅगामध्ये तुमचे काही इम्पॉर्टंट वस्तू असतील, हरवल्या असतील, तर त्याची जिम्मेदार दादा पण नसेल, दादाचे स्टाफवाले पण नसणार, कारण ते एकाच गावचे आहेत. सो ते त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतील, तुमच्यावर नाही ठेवणार. कधी तर असं पण होऊ शकतं, काही लोक आहेत ते खोटं खोटं येतील दादाकडे येतील आणि बोलतील, अरे बापरे, माझ्या बॅगेतले 50,000 रुपये गेले. हरवले नसतील बाबा, पण हरवले असं म्हणून सांगून जर तुमचं नाव खराब केलं तर. हां, माझ्या व्हिडिओमधून आहे ना, तुम्हाला मी सांगते सुद्धा आहे, इशारा पण करत आहे बरं का. त्यासाठी कोणाच्या बॅगाला बिगाला हात लावताना 10 वेळा विचार करा. दादा म्हणते म्हणून सांगते. बाकीचे कोणी असती ना तर आतापर्यंत करून पण झालं, मोकळं झालं असतं की बघा याने माझ्या बॅगेमधली अंगठी काढली, बघा याने माझ्या बॅगेतले पैसे काढले. अरे राईट्स कोणी दिले तुम्हाला तुमच्या आलेल्या घरी गेस्ट लोकांची बॅगा इकडून तिकडे हलवायला? तुमच्या गेस्ट लोकांना सांगायला, अरे ते सोडा, ते कामवाली बाईला हात का लावायला दिला तुम्ही? तुमची ती कामवाली जी आहे तिला का हात लावायला दिला? तो तिथे होता ना, त्याला सांगायला पाहिजे होतं. असे कुठले अंधभक्त आहेत त्यांच्या घरी येऊन राहतात की यांना काही पण हो, त्यांना वाटतं काय आपण यूट्यूबमध्ये दिसू, आणि असं वाटत असेल त्या लोकांना. पण हे एकदम चुकीचं आहे बरं का मैत्रिणी. मला तर मी असं कधी बघितलेलं नाही आहे. आपण एकदा रूमला लॉक लावला त्याच्यानंतर आपल्या रूममध्ये कोणाला एंट्री नाही, आपली चावी आपल्याकडेच असते. पण ह्याच्या गॅस्ट लोकांना अक्कलच नाही आहे. अक्कल गुडघ्यात आहे मला वाटतं गॅस्ट लोकांची. त्या दादाच्या भाषेत बोली गॅस्ट, नाहीतर मी गेस्टच म्हणते. तुम्ही तसं करता का हो मैत्रिणीनो? तुम्ही जर कुठे होमस्टेला राहायला गेला तर चावी तुम्ही देतात, पण म्हणजे देत नाहीत, असं देतच नाही. माझ्या प्रकारे असं देतच नाही, जाताना घेऊनच जातात. पण ह्याचे नवीन रूल रेग्युलेशन ऐकून तर मला एकदम नवलच वाटलं. बाबा, ह्याने घेतली म्हणून त्याला देणार, त्याने घेतली म्हणून ह्याला देणार. ओ माय गॉड. आणि आंबे डुक्कर आहेत. आता आंब्याचा सीझन येतो, बघूया किती आंबे डुक्कर निघतात. मी तर आंब्याने डुक्कर नाही म्हणत, पण आपल्या मातोश्रींची भाषा आहे. 1 वर्ष व्हायला आला तरी मनामधून उतरतच नाही. अशी गोष्ट लक्षात सगळ्या लोकांच्या राहते की आंबे डुक्कर आहे असं म्हटलं होतं. बघूया आता आंबे कसे निघतात आणि डुक्कर निघतात की चांगले निघतात. बाकीचा माझा व्हिडिओ पाहत राहा. आणि मला एवढंच सांगायचं आहे, मी थकली आहे ह्यांचे डीमार्टचे व्लॉग बघून, यांचे थाल्या बघून. जिंदा खेकडे दाखवले तिकडे वेगळेच आणि आणले वेगळेच, आणि विचार नाही करू शकत. अरे बापरे, मीच अगेन्स्ट आहे बाबा फिशच्या. असे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायचे नसतात तोडलेले बिडलेले, मीच अगेन्स्ट आहे ह्याच्या. पण मला तर कसं तरी वाटतं ते बघताना, टंगड्या बिंगड्या तोडताना. ते एक बरं छान केलं की त्याच्यात ते टंगड्या तोडताना दाखवले नाही आहेत, नाहीतर मला तर कसं तरी झालं असतं. मला ना एक मच्छरला कोणी मारताना मला हे होतं, म्हणजे मच्छरला मारायलाच पाहिजे, नाही तर तो आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. एक मच्छर आदमी को बीमार गिरा सकता है. ये तुम्ही विचार करू नका चुकीचा. हां, सागऱ्या आगऱ्या, बरा आहे ना तू? बरं आहे सागऱ्या आगऱ्या, बरं आहे. एक मच्छरची आठवण येतं ना, सागऱ्या आगऱ्याची आठवण आली मला. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि कुवाल्याचा ज्यूस प्या बरं का. आज नारळ नाही. आणि एज झालेले जी लोक जे गावामध्ये राहतात ना, त्यांना त्या गावामध्ये गरमीच वाटते, कारण ते लोक गावामध्ये राहतात. इज्जत काढली रे दादाची. आणि लाल टपकते काय केक बघून. ओ माय गॉड. जरा खाऊन दे, त्या कामवाल्यांना खाऊन द्या. तू आण ते, ऑर्डर कर. आता झोमॅटोवर पण भेटतं म्हणे, तू पण कर, मी पण इथे करते. चल बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की दादा तू पण कमेंट करत जा रे. काय तू कमेंट नाही करत? केलं तर एकच NOC करत बसतो. कर. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांग. इज्जत तर नाही काढला मी तुझी, नाही काढला तुझी भाषेत, इज्जत नाही काढला मी तुझी. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि जाताना एक कुलूप घेऊन जा बरं का. आणि ॲप पण ठेवा
एसीचं सांगायचं नाही. ॲपने ऑन करा. पैसे भरतात की नाही तुम्ही? भरता ना? ॲप डाउनलोड करा एसीचं. मस्त थंड थंड व्हा. थंडीमध्ये पण थंड थंड व्हा. दादा टेन्शनमध्ये आला असेल. अरे बाबा याचं ॲप पण आहे का म्हणून. हो हो, ॲप पण आहे, शोध जरा. बाय बाय. मग चेक करेल बाबा. दादाचा भरोसा नाही. रात्री 2 वाजता पण उठून थंड आहे का खाली त्या फटीमध्ये ना असं डोकं खाली करून बसेल. थंड वाऱ्यात अरे रे याने ए सी लावली आहे. मग ए सी बंद करो, दरवाजा बंद करके ए सी लगाया है असं म्हणेल. आणि उद्या बिलमध्ये तुमचं ए सीचे बिल, बापरे किती बिजी झालाय दादा. आता सीधा गॅस्ट लोक गेल्यानंतर जीपेवर पेमेंट होते गॅस्ट लोकांचं. तर चला मैत्रिणी, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास शेअर कमेंट करा. जीव जलजलतो. ए सी घालू नका. जीव जलजलतो. माझा जीव जलजलतो. श्राप देईन, श्राप देईन. जलजलतो. श्राप देईन, श्राप देईन. बेबी बाय. कार घेऊन लॉन्ग ड्राईव्ह पे चले क्या, लॉन्ग ड्राईव्ह. लालपरी आली घरी, लालपरी. ओ माय गॉड. 3 जण मागे बसला. ड्राईव्ह कोण करणार? अरे तुला ती कार वाटली का टेटला दुबईवाली? नाही ना. ती पण घेशील तू. घे घे. थोडंफार परत हॉस्पिटल ब्लॉग दाखव, ते पण येईल. ठीक आहे ना. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि काय करायचं, कमेंट. बाय.